गुहागर चिपळूण इकडची परिस्थिती पाहिली। आता आपण थेट सिंधुदुर्गात जाऊया। तिथून आपले प्रतिनिधी विशाल रेवडेकर हे वैभव नाईक यांच्या घराबाहेरून आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, तिथे वैभव नाईकांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त असेल किंवा एकूणच राणे समर्थक आहेत क्या, काय तिथली परिस्थिती आता आहे? वातावरण कसं आहे आता सिंधुदुर्गातलं? श्वेता, मी तुला दाखवू इच्छितो, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी माझ्या मागे जो हा पोलीस बंदोबस्त आहे हा कणकवली पोलिसांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जर त्याच्या मागे बघितलं तर हे जे घर आहे हे वैभव नाईक यांचं स्वतःचं घर आहे आणि याच ठिकाणी वैभव नाईक जे आहेत ते वास्तव्यास असतात। श्वेता, जर आपण पाहिलं तर 4 आणि 5 तारीखला उद्धव ठाकरे जे होते हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात कोकण संवाद यात्रेच्या निमित्ताने ते कोकणात आले होते आणि या कोकणमध्येच म्हणजे कणकवलीमध्ये तळ कोकणात त्यांची जाहीर सभा झाली। ही सभा राणेंच्या होम पिचवर झाली आणि या राणेंच्या होम पिचवर अगदी या दोन्ही घरं जी म्हणजे वैभव नाईक यांचं घर शेजारी आहे, त्याच बाजूला त्याच्या विरुद्ध बाजूला नारायण राणे यांचं देखील घर आहे आणि ही सभा जी आहे ती मधोमध झाली होती। आणि याचा जो या सभेचा जो संपूर्ण आढावा घेतला तर संपूर्ण सभा जी होती ती राणे कुटुंबियांवर टीका करणारी आपल्याला पाहायला मिळाली। यामध्ये भास्कर जाधव प्रामुख्याने हे वक्ते जे होते यांनी जे आपलं भाषण केलं ते अर्वाच्य शब्दात भाषण केलं असा संपूर्ण सभेचा त्या अगदी इतिहास होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर 5 तारीखला पत्रकार परिषद घेऊन निलेश राणे यांनी असं जाहीर केलं की भास्कर जाधव यांच्याच होम पिचवर जाऊन त्यांना त्या सडेतोड उत्तर देणार आणि त्याच पद्धतीत 5 तारीखला ज्या पद्धतीत त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीत काल मध्ये होणार होती। विशाल रेवडेकर यांचा आवाज पोहोचत नाही आपल्या पर्यंत, मात्र वैभव नाईक यांच्या घराबाहेरून ते आपल्याला माहिती देत होते आणि सध्या सुरक्षेच्या दृष्टीने वैभव नाईकांच्या